आपण वस्तू खरंच आपल्या गरजेसाठी विकत घेतो की ते पाहून लोक काय म्हणतील यासाठी. आज फोन फक्त फीचरसाठी घेतला जात नाही, कपडे फक्त घालण्यासाठी घेतले जात नाही, गाडी फक्त प्रवासासाठी नसते, कॅफेमध्ये जाणं फक्त खाण्यासाठी नसतं. या प्रत्येक गोष्टीमधून आपल्याला आपली एक ठराविक इमेज लोकांना दाखवायची असते. सायकोलॉजीमध्ये याला स्टेटस सिग्नलिंग असे म्हणतात. म्हणजे वस्तूच्या उपयोगांपेक्षा त्या वस्तूंमधून आपला पैसा, यश, स्टेटस लोकांना किती दिसतं याला जास्त महत्त्व असतं. पण ही इच्छा तयार होते कंपॅरिझन मधून. पूर्वी फक्त आपण आपल्या आजूबाजूच्या 10-12 लोकांशी तुलना करायचो, पण आज सोशल मीडियामुळे शेकडो लोकांची गाडी, ब्रँडेड कपडे, परफेक्ट लाईफ आपल्याला दिसत असते. हळूहळू आपल्याला ती वस्तू हवीशी वाटत नाही, ती आपल्याकडे नसणं म्हणजे आपण मागे पडलोय हे आपल्याला वाटायला लागतं. मग आपण गरज पूर्ण करण्यासाठी खर्च करत नाही, स्वतःमधल्या कमीपणाची भावना लपवण्यासाठी खर्च करतो. लोक फक्त काही सेकंद आपली वस्तू पाहतात, पण त्या सेकंदाच्या अप्रुव्हलची EMI आपण अनेक महिने भरतो. ज्यांना इम्प्रेस करण्यासाठी आपण एवढा खर्च करतो ते काही क्षण आपल्याकडे पाहतात आणि पुन्हा त्यांच्या आयुष्यात बिझी होतात. पण त्यांचं लक्ष मिळवण्यासाठी आपण अनेक तास काम करून मिळवलेला पैसा खर्च करतो. याचा अर्थ महाग फोन, कपडे, गाडी, घर चुकीचं नाही. तुमच्याजवळ पैसे आहेत, वस्तू तुम्हाला जेन्युइनली आवडते, तिचा आनंद फक्त तुम्हीच घेणार असाल तर ती नक्की घ्या. पण खरेदी करण्यापूर्वी स्वतःला एक प्रश्न विचारा. जर ही गोष्ट मी कोणाला दाखवू शकलो नसतो, सोशल मीडियावर पोस्ट करता आली नसती, तेव्हाही ही वस्तू मला तेवढीच आवडली असती का? मी घेतली असती का? जर उत्तर हो असेल तर ही तुमचीच इच्छा आहे. जर उत्तर नाही असेल तर ही इच्छा तुमची नाही, ही दुसऱ्यांच्या नजरेने तुमच्या मनात निर्माण केलेली आहे. फायनल ट्रूथ, आपल्याकडे महाग वस्तू नसणं ही गरिबी नाही, तर स्वतःची किंमत सिद्ध करण्यासाठी त्याची सतत गरज भासणं ही गरिबी आहे. पैसा कमवणं म्हणजे फक्त ही वस्तू खरेदी करण्याचं स्वातंत्र्य नाही, कुणाला काही सिद्ध करण्याची गरजच न उरणं हे सुद्धा फायनान्शियल फ्रीडम असतं. म्हणून वस्तू फक्त तुमच्यासाठी विकत घ्या, स्वतःला लोकांच्या नजरेत विकण्यासाठी नाही.